Hello student, welcome to my YouTube channel. Today here in this video I am going to take the subject of chemistry 11th standard. First lesson is some basic concept of chemistry. In that exercise and question number 5 there is given explain. या व्हिडिओ मध्ये मी एक्सप्लेनेशन क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो एक्सरसाइज मध्ये दिलेला होता तो घेणार आहे. क्वेश्चन नंबर 5 एक्सप्लेन मधील क्वेश्चन नंबर ए असा आहे. द नीड ऑफ द टर्म ऑफ एव्हरेज ॲटॉमिक मास. एव्हरेज ॲटॉमिक मासचा टर्म का आवश्यक आहे हे पाहायचं यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. द ॲटॉमिक मास ऑफ सच अन एलिमेंट इज द एव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ इट आयसोटॉप्स. पहा, ॲटॉमिक मास कोणत्याही एलिमेंटचं जे असतं ते काय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ आयसोटॉपचं असतं. फॉर दिस पर्पज यासाठी द ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटॉप्स अँड देअर रिलेटिव्ह पर्सेंटेज अबंडन्स आर कन्सिडर. ॲटॉमिक मास जेव्हा आपण काढतो कशाचा आयसोटॉप्सचा तेव्हा रिलेटिव्ह पर्सेंटेजचे अबंडन्स पण कन्सिडर केले जातात. हेन्स द टर्म एव्हरेज ॲटॉमिक मास इज नीडेड. त्यासाठी एव्हरेज ॲटॉमिक मासची आवश्यकता आहे. टू एक्सप्रेस द ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास एक्सप्रेस करण्यासाठी ऑफ एलिमेंट कोणत्याही एलिमेंटचा ज्यामध्ये मिक्सचर ऑफ 2 और मोर आयसोटॉप्स असतात. यासाठी ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज नीडेड. अशा पद्धतीने आपण एक्सप्लेनेशन क्वेश्चन नंबर 5 मधील ए चे देऊ शकलो. क्वेश्चन नंबर 5 मधील क्वेश्चन नंबर बी असा आहे मोलार मास. काय आहे? मोलार मास. मोलार मास ऑफ अ सबस्टन्सेस इज द मास इन ग्राम्स ऑफ 1 मोल ऑफ द कंपाऊंड. पहा, मोलार मास कोणत्याही सबस्टन्स मध्ये असतो तो काय ग्रॅम मध्ये असतो आणि तो कशाचा असतो 1 मोलचा असतो. त्यातील असलेल्या कंपाऊंडच्या 1 मोलचा मास जो आपण एक्सप्रेस करतो ग्रॅम मध्ये त्यालाच आपण मोलार मास असे म्हणतो. इन अ सबस्टन्स द अमाउंट ऑफ entities present, example atoms, molecules, ions, is defined as a mole. A mole of any substance is equals to Avogadro number 6.022 into 10 raised to 23 molecules. आणखी असे सांगू शकतो मोलार मास, the mass of 1 mole of a substance in grams is called its molar mass. मोलार मास म्हणजे 1 मोल सबस्टन्सचा जो मास असतो ग्राम मध्ये एलिमेंटचा असो अथवा कंपाऊंडचा त्याला मोलार मास म्हणतात. ग्राम मध्ये असते मास जो त्याला मोलार मास म्हणतात. द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्राम इज न्यूमेरिकली इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट इन यू. पहा, मोलार मास हा एक्झॅक्ट इक्वल असतो कशाच्या ॲटॉमिक मासच्या. आणि ॲटॉमिक मास कशाने असतं यू, युनिफाईड मास यू नी दाखवलेलं असतं. मग ॲटॉमिक मास यूचं असतं आणि मोलार मास जीचं असतं आणि बाकीचं जे मेजरमेंट आहे ना ते सेमच असतं. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं एलिमेंट कॉलम आहे, ॲटॉमिक मासचा कॉलम आहे जो यू मध्ये आहे आणि मोलार मास आणि तो आहे ग्रॅम मोल रेस टू -1. आता हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा मास काय आहे ॲटॉमिक मास 1.0 यू आहे आणि ह्यालाच हायड्रोजनचा आपल्याला मोलार मास फाइंड करायचं असेल तर ते ॲटॉमिक मास सेम असणार आहे 1 ला 1, फक्त यू च्या जाग्यावर जी मोल रेस टू -1 येणार आहे. मग कार्बन इथे ॲटॉमिक मास 12.0 U
तर त्याचं मोलार मास काय होणार आहे 12.0 ग्रॅम मोल रेज टू -1. ऑक्सिजनचे एक्झाम्पल दिले. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16.0 U आहे, तर त्याचं मोलार मास होणार आहे 16.0 ग्रॅम मोल रेज टू -1. हे अशा पद्धतीने आपण एक्सप्लेनेशन कशाविषयीचे देऊ शकतो, मोलार मास विषयी देऊ शकतो. आणखी सिमिलरली मोलार मास ऑफ एनी सबस्टन्स, कोणत्याही सबस्टन्सचं मोलार मास एक्सिस्टिंग ॲज अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल, म्हणजे एकापेक्षा जास्त ॲटॉम्स असणाऱ्या कंपाऊंड मध्ये इन ग्राम्स इज न्यूमेरिकली इक्वल टू इट्स मॉलिक्युलर मास फॉर्म्युला मास इन U. मग तिथे एकाच एलिमेंटचं ॲटॉमिक मासचं कन्व्हर्जन मोलार मास मध्ये होतं तेव्हा ग्राम मोल -1 रेज असतं. पण इथे काय आहे, कंपाऊंड आहे. कंपाऊंड म्हणजे ते मिक्सचर 2 एलिमेंट्सने बनलेलं मोर दॅन 1. मग त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला U मध्ये असतो आणि त्या मॉलिक्युलरच कशामध्ये कन्व्हर्जन होतं, मोलार मास मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि मॉलिक्युलर U मध्ये असेल तेव्हा मोलार मास कशामध्ये कन्वर्ट होईल, ग्राम मध्ये. आता एक्झाम्पल दिले O2. O2 चा मॉलिक्युलर फॉर्म्युला मास आहे 32.0 U आहे आणि त्याचा मोलार मास होणार आहे 32.0 ग्रॅम मोल रेज टू -1. H2O ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मास आहे 18.0 U. त्याचाच मोलार मास कसा होणार आहे 18.0 ग्रॅम मोल रेज टू -1. NaCl आहे. NaCl चा मॉलिक्युलर फॉर्म्युला मास U मध्ये 58.5 U आहे, तर त्याचा मोलार मास काय होणार आहे 58.U ग्रॅम मोल रेज टू -1. अशा पद्धतीने आपण एक्सप्लेनेशन कशाचं देऊ शकतो, मोलार मासचं एक्सप्लेनेशन तिथे देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 5 एक्सप्लेन मधील क्वेश्चन नंबर C आहे मोल कन्सेप्ट, संकल्पना, मोलची संकल्पना. मोल concept is known as the method used to express the amount of substance. मोलची कन्सेप्ट नोन झाली आपल्याला कशासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी. काय, सबस्टन्सचा अमाउंट एक्सप्रेस करण्यासाठी मोलची कन्सेप्ट नोन झालेली आहे. A mole is defined as the amount of substance. मोलची डेफिनेशन कशावर डिपेंड आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स वर डिपेंड आहे. कंटेनिंग द सेम नंबर ऑफ डिफरंट एंटिटीज. मग काय, मोल हे डिफाइन केलेलं आहे अमाउंट ऑफ सबस्टन्सच्या, ज्यामध्ये सबस्टन्स कंटेन आहेत कोणते, ॲटॉम्स आहे, आयन्स किंवा मॉलिक्युल्स असतं. As the number of atoms in a sample of pure 12 gram of carbon weighing precisely 12 gram. मग आता इथे काय सांगितलेलं आहे, मोल कन्सेप्ट जेव्हा आपण कन्सिडर केलं तेव्हा प्युअर सबस्टन्स आहे ना कार्बन 12चं, त्याचं वेट केलं तेव्हा एक्झॅक्टली किती निघणार, 12 ग्राम. अशा पद्धतीने आपण मोल कन्सेप्टचं एक्सप्लेनेशन तिथे देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 5 एक्सप्लेन मधील क्वेश्चन नंबर D असा आहे, फॉर्म्युला मास विथ एन एक्झाम्पल. मासचा फॉर्म्युला सांगा आणि तो एक्झाम्पलने एक्सप्लेन करा. तर त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे, फॉर्म्युला मास म्हणजे काय अगोदर माहित पाहिजे. द फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटॉम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. फॉर्म्युला जो दिलेला असतो त्यामध्ये जे काही ॲटॉम्स आहेत, जेवढ्या प्रमाणामध्ये ॲटॉम्स आहेत त्या ॲटॉम्सचं काय करावे लागते, आपल्याला ॲव्हरेज काढून त्यांचं सम करावं लागतं आणि त्या सम करण्याच्या क्रियेलाच काय म्हणतो, फॉर्म्युला मास. मग विथ एक्झाम्पल सांगा म्हटलेलं आहे. मग इथे आपण एक्झाम्पल घेऊयात, NaCl. काय, NaCl. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl. फॉर्म्युला मास ऑफ NaCl इक्वल्स टू, मग आता NaCl मध्ये किती एलिमेंट्स आहेत, Na आणि Cl.
दोन आहेत, Na आणि Cl दोन आहेत. मग त्या दोघांचं सम करायचं. Na किती प्रमाणामध्ये आहे NaCl मध्ये? एकाच प्रमाणामध्ये आहे. Cl किती प्रमाणामध्ये आहे? एकाच प्रमाणामध्ये आहे. मग एका प्रमाणामध्ये त्यांच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासचं सम करायचं म्हणजे काय होणार आहे? फॉर्म्युला मास ऑफ NaCl इक्वल्स टू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cl इक्वल्स टू. मग आता आपल्याला माहित हवंय काय? ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na आहे 23.0 U आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे Cl चा 35.5 U. मग यांचं सम करा. सम काय येणार आहे? 58.5 U. हे काय झाले? फॉर्म्युला मास विथ एन एक्झाम्पल. आता नेक्स्ट दिलेला क्वेश्चन नंबर 5 मधील क्वेश्चन नंबर ई, मोलार व्हॉल्यूम ऑफ अ गॅस एक्सप्लेन करा म्हणते. 1 मोल ऑफ एनी गॅस occupies a volume of 22.4 dm cube at a standard temperature 0 degree Celsius and pressure 1 atm at STP. कोणत्याही गॅसच्या 1 मोलचा व्हॉल्यूम 22.4 dm क्यूब असतं. कुठे? STP. कोणत्या सेल्सिअसवर? 0 डिग्री सेल्सिअसवर आणि प्रेशरवर. मग इथे काय सांगितलंय सांगू शकतो आपण? The volume of a 22.4 dm cube at STP is known as molar volume of a gas. एखाद्या गॅसचा व्हॉल्यूम 22.4 dm cube at STP ला असतो, त्यालाच मोलार व्हॉल्यूम ऑफ अ गॅस असे म्हणतो. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलेला आहे टाइप्स ऑफ मॅटर on the basis of chemical composition. That's explanation. On the basis of composition, matter can be classified as compound, element and mixture. Solid, liquid and gaseous are physical states of matter. On the basis of chemical composition, matter चे 3 टाइप्स आहेत, कंपाऊंड, एलिमेंट आणि मिक्सचर. आणि फर्दर सॉलिड, लिक्विड, गॅस हे काय आहेत? फिजिकल स्टेट्स आहेत मॅटरच्या. ह्यालाच आपण ट्री डायग्रामनी एक्सप्लेनेशन असं देऊ शकतो. मॅटर क्लासिफाईड इनटू 2. एक आहे प्युअर सबस्टन्सेस, दुसरा आहे मिक्सचर. मग प्युअर सबस्टन्सेस क्लासिफाय झालेत एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स मध्ये. कंपाऊंड्स फर्दर क्लासिफाय झालेला नाही, पण एलिमेंट्स फर्दर क्लासिफाईड आहेत. एलिमेंट्सचं फर्दर क्लासिफिकेशन आहे मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आणि मिक्सचरचं फर्दर क्लासिफिकेशन आहे होमोजिनस अँड हेटेरोजिनस. अशा पद्धतीने आपण 11th स्टँडर्डच्या फर्स्ट चॅप्टर मधील एक्सरसाइज असलेल्या एकूण एका प्रश्नांची डिटेल ह्या व्हिडिओमधून घेतलेली आहे आणि इथे आपला एक्सरसाइज पूर्णपणे संपलेला आहे. आय होप तुम्हाला समजलेला असेल माझे सर्व व्हिडिओ. तर थँक्यू व्हेरी मच.